नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिक्षण मंत्र्यांनी बजावली पर्यवेक्षकाची भूमिका. वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची केली पडताळणी. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची जिल्हा परिषद बोरगाव शाळेला आकस्मिक भेट. निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र उपक्रमाची केली पडताळणी. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद बोरगाव शाळेत आकस्मिकपणे भेट देत प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थी गुणवत्तेची पाहणी केली आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानावर आधारित राज्यभरात सुरू असलेल्या निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र या उपक्रमाची पडताळणी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संख्याज्ञानावर आधारित गणित क्रिया, पाढे, कविता, पाठांतर, प्रकट वाचन, लेखन, गणन आदी शैक्षणिक बाबींची पडताळणी केली आहे. त्याचबरोबर शालेय भौतिक बाबत शालेय आवार परिसर सफाई, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा, शालेय पोषण आहार योजना, शालेय रंगरंगोटी याची पाहणी केली आहे. खिचडी तुम्ही स्वतः खाणार का असा सवाल उपस्थित करीत शालेय पोषण आहाराची चव आदी शिक्षकांनी घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना वाटप करावी अशी सूचना केली आहे. यावेळी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे. शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य, भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार, निपुण भारत कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ कागदावर न करता प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत गुणवत्तेत वाढ करावी अशी सूचना केली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक गवळी यांनी शाळेकडे लक्ष देऊन शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगितले. यावेळी सरपंच यांनी वेळोवेळी शाळेकडे पुरेसे लक्ष देऊन भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अडचणी असल्यास लेखी निवेदन मला द्यावे असे मंत्री यांनी सांगितले. वर्गातील एक विद्यार्थी अडखळत वाचन करत असल्याने त्यास संपादन पातळीपर्यंत घेऊन यामध्ये सुधारणा घडवून आणावी अशी सूचना केली. पुन्हा 15 दिवसांनी येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. सरपंच अशोक गवळी यांनी शाळेला वेळोवेळी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने सरपंचाचं काम चांगलं आहे असे गौरवोद्गार काढले. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आणलेल्या खाऊचे वाटप देखील करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत भौतिक सुविधा उपलब्धतेबरोबरच नियमित शालेय भेटी देऊन निपुण महाराष्ट्र उपक्रम यशस्वीपणे राबवून गुणवत्तेत वाढ करावी अशी सूचना केली आहे. तुला जे येते ते हुशार आहे तो. तुला जे येते ना ते हो बोल. आई आई करणार होते चेहरे गावामध्ये एवढे कसले नाराज होता. भेट करूया बघता बघता कुरकुरिया कुरकुरी कुरकुरी टोमॅटो कांदा तुम्ही काढून टाकायचं. तुला जे येईल ते बोल. शाबास. बोल बोल. घाबरू नकोस. तू बोललं ना येते. चल तुला येते ना पोएम म्हण. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.